काल मी व्हिडिओ नाही काढला तर आता स्टार्ट करते आहे. आणि आज आहे माझ्या नाश्त्याला. आज केलं आहे मस्त पुरी भाजी आणि मिरची फ्राय केली आहे. तर मी ते दाखवते. आता मी तेच करत बसली होती. इकडे मस्त मिरची फ्राय केली, इकडे पुऱ्या पण झाल्या आहेत आणि इकडे तेल कडकडीत तापलं आहे ते, तर त्याच्याहून थोडंसं लांब राहिलेलंच बरं. आणि इकडे भाजी झाली आहे मस्त घरच्या घरी होममेड पुरी भाजी. खूप दिवसानंतर गेली आहे. तर आता मी नाश्ता करून घेतो. माझी कॅटू वेट करते माझा, मम्मा कधी येईल नाश्ता घेऊन ना. कॅटू हमेशा डोस्याबरोबर खाते ना, तर मी बोलली सर आज पुरी करते. आता हां बुबू चलो चलो प्लीज प्लीज. झालं आता मी नाश्ता करून घेते. मस्त मिरची वगैरे तिखट एकदम. The next day. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता मी 2 दिवसापासून व्हिडिओ काय टाकला नाही आहे, कारण मूडच नव्हता माझा. मी इकडे आले किचनमध्ये, जाऊन आले मार्केटमध्ये आणि मी ना हे छोले वगैरे भिजत ठेवलेले. इकडे बटर लटकतात. त्या दिवशी सुनेना आली होती तर तिने बटर टोस्ट वगैरे घेऊन आली आहे, खारी बटर खारी. हां, तर मी बोलत होती की काय 2 दिवस म्हणजे मूडच नव्हता, काय समजत नाही की काय करायचं काय वगैरे, काय मला काय समजत नव्हतं, म्हणून मी व्हिडिओ स्टार्टच नाही केला. तर मी बोलते चला आज काढते, कारण मला पण नाही राहत व्हिडिओ आता असं बनवल्याशिवाय, ब्लॉग काढल्याशिवाय नाही जमत. तर आहे आले किचनमध्ये, आता जेवणाची तयारी करते. मार्केटला जाऊन आली, कोलवी बोंबील आणि ते तारली भेटले तर ते घेऊन आले. तारली त्या दिवशी मला लीनाने दिले होते ना, तेव्हा तेच मी आता मच्छी नाही तर चल घेऊन ठेवते आता, कारण उतरणार कोण हिचे ना हो पायका. आणि गावावरून आल्याच्या नंतर मी आज गेले आहे खाली, कारण इतकं ऊन बघून तर माझं मनच नाही. आणि कॅटूचं पण ते स्कूल चालू होतं, ते 1 मंथचं समर वॅकेशनचं जॉईन केलेलं, ते तर आता झालं आहे. मग आता परत आता ॲडमिशन करावं लागेल प्ले ग्रुपसाठी, ते पण करायचं आहे. आणि मी मच्छी वगैरे घेऊन आली, भाजी वगैरे सगळं जे पाहिजे ते घेऊन आले आहे, कारण बाबा खाली जायची इच्छाच नाही होत. आणि मी जेव्हा ना याचं मुलींना इतकं बायकांना आपलं स्ट्रेस असतं खरोखर, म्हणजे घरातली कामं या सर्व हे घराचं सोडून मग दुसरं काय करायचं तो मी विचार करते. म्हणजे मी मला कशामध्ये बिझी ठेवू तो विचार चालला आहे माझा, म्हणून काय समजत नाही. आणि हां, मी विचार करते की टिफिन सर्व्हिस वगैरे असं स्टार्ट करू घरात बसल्या बसल्या. घरात बसल्या बसल्या काय कामं तर असतात, पण माझ्या स्वतःसाठी मी काहीतरी केलं पाहिजे. आणि मला तुम्ही बघितलं असतं जेवणाची आवड आहे, तर मला हे स्टार्ट करायचं, पण मला समजत नाही मी कसं करू. तर प्लीज कोणाला माहिती असेल तर प्लीज 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 नक्की कमेंट करून मला नक्की सांगा, कारण सिरियसली मला चालू करायचं आहे. विचार करते तेच की घरात राहून मी काय केलं पाहिजे. हेच जरा थोडंसं स्ट्रेस होतं की एकदम काय करू काय नाही ते चालू आहे, म्हणून विचार चालला आहे. बघू, जर कोणाला काय आयडिया असेल तर प्लीज सांगा. मला तर काय माहिती नाही, तरी पण मी विचारते, ह्याला त्याला विचारते. जर कोणाला काय माहिती असेल तर प्लीज कमेंट नक्की करा. म्हणजे स्वतःचं पण काहीतरी करायला पाहिजे बस, असं आपण दुसऱ्यावर डिपेंड नाही राहू शकत. खूप स्ट्रेस आहे भाई, खूप स्ट्रेस आहे लाईफ में. काय नाही आता करून घेते, माहिती आहे तुम्हाला काम घरची. आणि त्या दिवशी ना मी सुके बोंबील ते कट करता करताना पूर्ण माझे हे बघा किती कट झाले. आणि ते इतकं दुखत आहे, बँडेज लावून पण ते नाही होत आहे, ते लगेच सुटत आहे. 4-5 टाईम मी बँडेज लावले, पण ते टिकतच नाही बँडेज हातावर. आणि इतकं दुखत आहे ना खरोखर. आणि हा मच्छी कॅटूला काढून ठेवते बोंबील. आणि मी छोले भिजत ठेवलेले, मला वाटलं नाही की मच्छी भेटणार आहे, कारण 2-3 टाईम मी मच्छी मार्केटमध्ये गेली ना तर काहीच मच्छी नाही. तर मी बोलली आता तर काय भेटणारच नाही, आणि मला फेकायचा होता कचरा, त्याच्यासाठी मी गेली होती. मी चल आता पुढे पण जाऊन बघते, तर काय नाही होत्या मच्छ्या. तिकडे मी कोलबी वगैरे घेतले, कोलबी तर आता नाही बनवणार आहे. ही कोलबी घेतली 100 रुपयाची, 200 रुपयाची बोंबील, आणि ही तारली. आता मी बोंबील काढून ठेवते.
बोंबील मस्त फ्रेश आहेत. आता ही मच्छी अशीच ठेवते. बापरे, काट्याची भीती वाटते. आणि हे काल मीशोवरून ऑर्डर केलेलं. आणि आता पहिला छोले बॉईल करून घेते आणि फक्त बोंबील फ्राय कॅटूलाच करते. कॅटू काय चाललंय? कॅटूची साफसफाई चालू आहे. हा ए कॅटू, इथे बघ काय करतेस तू? काय करते? अरे बापरे, खाली उतरते. ये खाली उतर. जेवण झालंय माझं. इकडे झाले छोल्याची भाजी मस्त एकदम. आणि मच्छी फ्राय केल्याच्या नंतर पुन्हा किचन खराब होऊन जातो ऑइलने. असं क्लीन केलं होतं पण हे पूर्ण आता ऑइल फ्राय केली मच्छी ते पूर्ण उडाले आता आजूबाजूला. ते आता मला साफ करावं लागेल. कॅटूला मस्त बोंबील फ्राय केले, चांगले फ्रेश भेटले बोंबील आणि चपाती. पहिला माझ्या मॅडमला भरवून घेते, नंतर मी जेवून घेते. घेतले इथे कॅटू रडत बसली आहे. कॅटूचं झालंय जेवून ना. मी पण आता घेतलंय पापड फ्राय केले आहे, मिरची. येस बेबी. A few moments later. आमचं जेवण वगैरे सर्व झालं. माझं काम घरचं पूर्ण झालं. आता आलेत वरती. कपडे घेऊन जायचे आहेत. कॅटूला पण घेऊन आली आहे. ती तर काय आता दुपारची झोपायला मागत नाही. ती चकली खाते आणि मी ही कचोरी खाते. कोणी खाल्ली असेल, ही खूप टेस्टी लागते, मला तर खूप आवडते. त्यासोबत मी हा कॉक पण बंद करते आणि मी विचार करते रवा केक करायला घेऊ, कारण मल्टीग्रेन केक होता तो आलाय संपायला. आणि बघा मग किती टेस्टी झाला असेल. खूप छान झाला होता. कपडे मस्त सुकलेत. घेऊन जाते आता खाली. विचार करते स्टँड वरती ठेवू, पण इथे प्रॉब्लेम होतो लोकांना, म्हणून नाही, घरीच घेऊन जाते, खालीच ठेवते. हा टेबल वगैरे पण आमचंच आहे. चेअर वगैरे टेबल पण मस्त काढलेला, कोणी यूज केला काय माहिती, आणि तसंच ठेवलं. काय आलं? आणि माझ्या मैत्रिणीचा येतोय बर्थडे, सो तिने मला बोललंय की आपण जरा बाहेर जाऊया. तर ती माझी अजून एक मैत्रीण आहे, तिला पण तिने सांगितलंय. सो लेट्स सी काय प्लॅन होतोय. तिच्या बर्थडेचा मस्त तिने प्लॅनिंग केली आहे. बघू आता. आणि आमच्या फ्रेंडशिपला म्हणजे बोलतो तर 15 वर्ष झाली असतील, आणि आमचं कधी भेटणं होत नाही, बोलणं म्हणजे जास्त नाही. पण जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा असं वाटतच नाही की आम्ही, म्हणजे असं आमचं बोलणं वगैरे जास्त होत नाही. आम्ही स्टार्टिंगला जसं होतो आम्ही तसेच आहेत. चल काय उठ. म्हणजे कधी त्याच्या फ्रेंडशिपमध्ये होतं ना की हा फोन नाही करत तर मी फोन वगैरे काय करणार नाही, असं तसं आमच्या फ्रेंडशिपमध्ये नाही आहे. मी पण तिला अचानक कसं फोन करू शकते, तिचा फोन येतो आणि आम्ही मस्त बोलतो. म्हणजे आम्ही एकमेकांना चांगलं ओळखतो, असं आहे आमचं.
ऊन लागते ना म्हणून बसली आहे खाली. हिचे नाटक चालू आहेत तिकडे. ठीक आहे, काय करते कॅटू? कॅटू काय करते तू? मम्माला काय बोलतोय तू? कपडे वगैरे घडी करून बसले, तिकडे धुवायचे कपडे टाकलेत आणि इकडे माझी मॅडमचं काय चालू आहे काय माहिती. आणि मला बोलते नो. कशी बोलते नो कर? हा, म्हणजे तिने करताना काय मी बघितलं ना तर तिचं नो नो. कॅट, आता मी तुला रागाने बघेन. कॅटू इथे बघ. तिला काय फरकच नाही पडत आहे. शुरू तरी पावडर पाडतेस यार, नको करूस ना असं. मम्मा नको बोलली तुला करू, ऐकलंस? काय चाललंय हे? इकडे एक स्टूल, इकडे एक स्टूल. इथे बनवते मी कारल्याची भाजी आणि कलर तुम्ही बघू शकता. मी तर खाते आणि खूप दिवसानंतर बनवले. एकदम सुकी भाजी मस्त आणि चपाती करते. कॅटू गेली आहे लीनाकडे आणि इकडे मी बनवते मस्त कारल्याची भाजी. दुपारी ज्या भाज्या घेऊन आली तर मी बोलली थोडीशी करते. आणि ही पण आहे, अजून अशा 2 ठेवल्यात. तर ह्याची भरलेली करेल, पण आता हे ठेवेन फ्रीजमध्ये. आणि जी होती थोडीशी राहिली त्याची मी भाजी करून टाकते आणि आता चपाती करते. आणि दिसायला एकदम टेस्टी वाटते, खायला सुद्धा टेस्टीच लागणार आहे. आणि नंतर मी थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकते त्याच्यावरती. तर मी चपाती करून घेते. चपात्या झाल्यात कॅटूला आणि माझ्यासाठी. इकडे आता मी छोलेची भाजी गरम करून ठेवते. आणि इकडे ही आहे कारल्याची भाजी. तर काय ना आहे, जेवण तर भरपूरच आहे. आता कॅटूची पण वाढ बघते कधी येईल माहिती नाही, उशीरच लेटच येईल वाटतं. आणि मला खरंच खूप आवड आहे जेवण करायची, तर म्हणून मी विचार करत होती. तेच तुम्हाला मी जे शेअर केलं. तर प्लीज कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करा. तर काय नाही, बस आता तिकडे मी ब्लॉग एंड करते. बस एवढंच आहे. आज कुठे बाहेर वगैरे मी तर गेली नाही आहे, घरीच आहे. आणि तो प्लॅन करतो आहे तर बघूया, जाणं झालं तर माहितीच पडेल ते ब्लॉगमध्ये. आणि कॅटू तर नाही बाय करायसाठी तर मी इकडे ब्लॉग एंड करते. आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या फॅमिली फ्रेंड्सना पण शेअर करा माझे ब्लॉग्स आणि त्यांना सांगा सबस्क्राईब करायला. आणि आपण भेटू आता नेक्स्ट ब्लॉग. बाय.